युनिक अकॅडमीने आयोजित केलेल्या या समारंभाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्रीयुत आनंद पाटील, सन्माननीय श्रीयुत रूपनवर साहेब, तुकाराम जाधव आणि त्यांचे सर्व सन्माननीय सहकारी, गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी, त्यांचे पालक. मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा समारंभाचा अध्यक्ष बोलायला उभा राहिला की माझ्या मनात पहिला प्रश्न निर्माण व्हायचा, आता किती वेळ बोलतोय कोणाला माहिती. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. भारताला साहित्यातलं पहिलं नोबेल पुरस्कार मिळवून देणाऱ्या महाकवी रवींद्रनाथ टागोरांची आज 150वी जयंती आहे. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी जिथून गर्जना झाली त्या लोकमान्यांच्या या लोकमान्य सभागृहामध्ये आपण IAS IPS मध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत ठरलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करतो. याचा अर्थ माझ्या दृष्टीने 19व्या शतकाच्या उत्तरार्धापासून महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची जी लढाई सुरू झाली त्याला फळं यायला लागलेली आहेत असा मी या समारंभाचा अर्थ करतो. शांतिनिकेतनमध्ये अशीच एक संध्याकाळ होती. गुरुदेव टागोर म्हटल्यानंतर आपल्या समोर त्यांचं जे चित्र उभं राहत होते, विद्यार्थ्यांच्या समोर उभे होते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये त्यांनी भारताचा नकाशा दिला आणि त्यांना असं सांगितलं, तुम्ही कसा विचार करता, कशा कल्पना करता हे मला समजून घ्यायचं आहे, म्हणून मी तुम्हाला आधी एक कल्पना सांगतो आणि त्या कल्पनेचा तुम्ही विस्तार करा. टागोर आणि टागोरांचे विद्यार्थी म्हणजे विचार करा काय. टागोरांनी असं सांगितलं की हा जो भारताचा नकाशा आहे हा एक पुराण पुरुष आहे, हा एक इतिहास पुरुष आहे, हा एक ऋषी आहे आणि त्याच्या छातीपर्यंत पाणी आहे, म्हणजे तो समुद्रात उतरलेला आहे. आता या कल्पनेचा विस्तार करा. एक विद्यार्थी उभा राहिला. तो म्हणाला, गुरुजी आपण म्हणता ते बरोबर आहे, हा एक ऋषी आहे, हा समुद्रात उतरलेला आहे, परंतु हा समुद्रात अशासाठी उतरलेला आहे की सकाळी आणि संध्याकाळी सूर्याला हा अर्घ्य देऊन प्रार्थना करतोय की या पृथ्वीचं भलं हो. दुसरा एक संतापलेला विद्यार्थी उभा राहिला. तो म्हणाला की हे काय मला कल्पना बरोबर वाटत नाही. हा ऋषी आहे हे बरोबर आहे, पण हा अर्घ्य बिर्घ्य काय देत नाही, हा नोकरी मिळत नाही, चहाला 2.5 रुपये पुरत नाहीत म्हणून समुद्रात जीव द्यायला आलाय असं तो म्हणाला. तिसरा विद्यार्थी म्हणाला की मला ही पण कल्पना मान्य नाही. मला असं वाटतं की हा ऋषी आहे हे बरोबर आहे, हा समुद्रात उतरलेला नाही, हा रत्नाकरामध्ये महासागरामध्ये उतरलेला आहे. आणि रत्नाकराचं वैशिष्ट्य असतं की समुद्राच्या तळाशी जी रत्न असतात, हिरे असतात, माणकं असतात, ती शोधून खालून तळातून आणून जगाला अशी दाखवावी लागतात की हे हिरे आहेत. मला असं वाटतं की युनिक अकॅडमीने हेच काम केलेलं आहे की समुद्राच्या तळाशी असलेली हिरे जे आहेत ते अशी समाजाला आणून दाखवलेली आहेत की ही हिरे आहेत. कुंपण तोडणं फार अवघड असतं. कुंपण भाषेचं असतं, कुंपण जातीचं असतं, कुंपण धर्माचं असतं, कुंपण समजुतींचं असतं. महानगरीयतेपासून ग्रामीणतेपर्यंत कुंपणांच्या मध्येच आपण वावरत असतो. मी लहान होतो, आमच्या घराच्या मागे एक शेत होतं. त्या शेताला 4ही बाजूने कुंपण घातलं होतं आणि खेळायला शेतात जायचं म्हणून मी कुंपणातून आत जात असताना माझा शर्ट त्या कुंपणामध्ये अडकून फाटला. तेव्हापासून मी शिकलो की जगामध्ये कोणतंही कुंपण तोडायचं असेल तर शर्ट फाटणार, जखमा होणार, पण कुंपण तोडलं पाहिजे हे नक्की. मला याचा फार आनंद होतो. हे आंधळे बोलत होते तेव्हा मला खूप आनंद झाला. ज्या प्रकारच्या चर्चा चालत असतात त्या सगळ्या बघितल्यानंतर कधी कधी मनाला वेदना, खूप वेदना होतात.
शनिवारी सकाळी शाळा आहे म्हणून संडासला जायला जागा मिळाली नाही म्हणून जी मुलं काम करत असतात त्यांची जाणीव महानगरांच्या संवेदनाला कधीही कळणार नाही. आपण बोललो तर कसं दिसेल, आपल्या नाकातली घाण लोकांना कशी दिसेल, या दडपणाखाली जी मुलं मारली जातात त्यांची दुःख समाजाला कधी कळणार नाहीत. मी मगापासून ऐकतोय ग्रामीण भागातली मुलं आहेत, शेतकऱ्यांची मुलं आहेत. म्हणजे मध्यमवर्गीय माणसाने एखाद्याला म्हणावं की तुम्हाला चष्मा फार छान दिसतो, चष्मा घातल्यावर तुम्ही सभ्य दिसता बरं का. म्हणजे जणू काही तो मुळात सभ्य नाहीच आहे, पण चष्मा घातल्यामुळे तो सभ्य दिसतो. तसं ग्रामीण भागातली मुलं असूनही गुणवत्ता म्हणजे काय? ग्रामीण भागातच गुणवत्ता असते. तुकाराम महाराजांचा तो अभंग आहे, आज मी लोकमतच्या अग्रलेखामध्ये लिहिले, झरा आहे मूळचा खरा. हाच झरा आहे खरा, हाच मूळचा खरा आहे. कळणं शक्य नाही. मी तुम्हाला सांगतो, मी 7वीत होतो तेव्हा मला एकाने विचारलं, कठीण 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 किती, हे गाणं ऐकलंय का तू? मी म्हणलं नाही, ऐकलेलं नाही. मी जगायला नालायक असल्यासारखं त्यांनी माझ्याकडे बघितलं माहिती का. म्हणजे मला हे गाणं, रायगडला जेव्हा जाग येते तुम्ही बघितलं का? अरे आमच्या गावात यायचं केव्हा ती नाटक, आम्ही बघायचं केव्हा? हे आनंद पाटील आणि रूपनवर साहेब, मगाशी मला तुकाराम जाधव सांगत होते की आनंद पाटील हे असे असतात की एका प्रश्नाचं उत्तर 5-5, 6-6 वेळेला लिहायचं. एकदा लिहिलं तर 10 मार्क कसे मिळतील, 12 कसे मिळतील, 12चे 14 कसे होईल. हे तुकाराम जाधवांचं जरा चुकलेलंच आहे की एका प्रश्नाचं उत्तर 5-5, 6 तऱ्हेने लिहिणाऱ्या माणसाच्या शेजारी एका प्रश्नाचं उत्तर 5-5 वेळा प्रयत्न करून न लिहिता येणाऱ्या माणसाला तिथे बसवलं त्यांनी. आणि रूपनवर साहेब, मला तर असं वाटतं की बराक ओबामानंतर जगात श्रेष्ठ कोणतं रूपनवर, कारण नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव दोघांनी सहकार्य केलं. अधिकारी फार हुशार असतात, चाणाक्ष असतात. हे कोकरूडचे आहेत, सांगली जिल्ह्यातले आहेत. आमच्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असं असतं की कुणी जास्त उगीच उपदेश करायला लई सभा सांगायला लागलाय असं म्हणतात. उगाच सभा सांगायला लागलाय काय, त्याला काय. हे सगळे आता अधिकारी होणार. यशवंतराव चव्हाणांचं एकदा भाषण होतं सोलापूरला. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील त्या समारंभामध्ये होते. 30-35 वर्ष झाली त्याला भाषण. चव्हाण साहेबांची वाणी काय, व्यासंग काय, ज्ञान काय, भाषेवरचं प्रभुत्व काय, श्रोता ताब्यात घेण्याची ताकद काय. एखाद्या अभिजात गायकानं षड्ज सुरू करावं तसं यशवंतरावांचं भाषण तसं असायचं. आणि ते देशातल्या विकेंद्रीकरणाच्या प्रश्नावरती, ग्रामीण भागापर्यंत संपत्तीचा वाटा पोहोचला पाहिजे. हे अधिकारी होणार आहेत म्हणून मी सांगतो, आणि इथे 2 मोठे अधिकारी आहेत म्हणूनही मी सांगतो. शंकरराव मोहिते आभार प्रदर्शन करायला वगैरे ते म्हणाले, साहेब तुम्ही ते काय सांगितलं विकेंद्रीकरण वगैरे ते सगळं आम्हाला मान्य आहे. दिल्लीचा पैसा खेड्यापाड्यापर्यंत पोहोचला पाहिजे. पाणी असो, वीज असो, शिक्षण असो, ज्ञान असो, हक्क असो, अधिकार असो, कायदा असो, माध्यम असो, ते पोहोचलं पाहिजे, आम्हाला मान्य आहे. पण होतंय काय, होतंय उलट. आमच्या अकलूजला गावामध्ये, सोलापूर जिल्ह्यातले त्यामुळे त्यांना माहित असेल अकलूज बिकलूज कसं आहे ते. पूर्वी एक गोष्ट सांगायची, पाटलाचा पोरगा गावात शहरात शिकायला ठेवला होता. पूर्वी बाजार बिजार असायची, एसटी नसायची, चालत जायचं. बैलगाडी ज्यांची असेल ते बैलगाडी असणं, हातात घड्याळ असणं, घरात घड्याळ असणं, दारात सायकल असणं हा श्रीमंतीचं समजलं जायचं त्या काळात. म्हणजे दुसऱ्याच्या घरी जाऊन घड्याळ बघून ये असं आम्हाला सांगायचे. मग आम्ही त्यांना सांगायचं की मोठा काटा 3 वर आहे, धाकटा काटा 4 वर आहे, असं घड्याळ सांगायचो आम्ही. अशी ती परिस्थिती. मोहिते म्हणाले की पाटलाचं पोरग शहरात शिकायला होतं, बाजाराचा दिवस होता, पाटलीनीला वाटलं की पोराला काहीतरी खायला पाठवलं पाहिजे. तेवढ्यात एक मास्तर वाड्यावरती आले.
म्हणले पाटलींबाई मी शहरात चाललोय, तुमचा पोरगा शिकायला ठेवलाय, काही त्याला द्यायचंय का? पाटलींबाई म्हणल्या फार बरं झालं बुवा तुम्ही आला मास्तर, मी तुम्हाला एक डबा देते, तेवढा माझ्या पोराला नेऊन द्या. मास्तर म्हणले मी काय एकटाच आहे, माझ्याकडे काय नाही काही नाही, मी घेऊन जातो डबा. अशी उन्हाचे दिवस होते. मास्तर डबा घेऊन निघाले चालत चालत. फरलांग दीड फरलांग आल्याबरोबर त्यांना भूक लागली. वाटेत काही नाही, हॉटेल नाही, चहा नाही, च्युइंगम वगैरे असलं त्यावेळी काय नव्हतं. त्यांच्या मास्तर फार हुशार असतात हा. त्यांच्या मनात विचाराला पाटलींनी डबा दिलाय त्याच्यात काय बघू तरी म्हणले आपण. म्हणून त्यांनी डबा उघडला तर डब्यावर एक चिठ्ठी दिली होती. त्याच्यात असं होतं की या डब्यात 15 बुंदीचे लाडू आहेत. आता चिठ्ठी लिहिल्यामुळं खाताही येत नाही. केंद्र सरकारच्या सूचना या चिठ्ठीसारख्या असतात. मास्तर फार हुशार, ग्रामीण भागातले लोक फार हुशार असतात. त्यांनी काय केलं, डबा जरा हलवला, कळ्या जरा रिकाम्या झाल्या, तेवढ्याच तोंडात टाकले की गडी पुढे निघाला आपला. बाजारला येईपर्यंत त्यांनी 5-6 वेळेला असा डबा हलवला, कळ्या तोंडात टाकले की पुढे आपला. त्याच्यामुळे काय झालं की लाडूंची संख्या होती तेवढीच राहिली, पण ती बारीक झाली. म्हणजे दिल्लीवरनं योजना गल्लीत येईपर्यंत वाटेत इतक्या वेळेला डबा हलवला जातो की काही सामान्य माणसापर्यंत पोहोचतच नाही त्यातलं काय. असं त्यावेळी 30-40 वर्षापूर्वी मोहितेंनी सांगितलं. भाषेबद्दल तुम्ही इथे बोलला, इंग्रजीमध्ये बोललं, मराठीमध्ये बोललं, फार चांगली गोष्ट आहे. मला याचा अतिशय आनंद होतो. मराठी मुलांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की आचार्य अत्रे असं म्हणाले होते की ज्याच्या घरी नाही तुकयाची गाथा त्याला मोजून मारा 50 लाथा. IAS झाला, IPS झाला आणि शिवाजी महाराजांचं चरित्र नाही, ज्ञानेश्वरी नाही, तुकारामाची गाथा नाही, त्याला मराठी माणूस म्हणता कामा नाही. तुमच्यासाठी उपाशी राहिलेले, अनवाणी चाललेले, पोरगा काहीतरी करेल या अपेक्षेने लढलेले, 4थी पास असलेले, कर्मवीरांना आणि शिक्षण सम्राटांना जे जमणार नाही ते आंधळ्यांच्या 4थी पास असलेल्या वडिलांनी महाराष्ट्रात करून दाखवलेलं आहे. मला असं वाटतं फार असामान्य गोष्ट आहे. लहानपणी शाळेमध्ये सांगितलेल्या गोष्टी ज्या असतात की ते नावेतून चालला होता एक भटजीन, त्यांनी त्या नावाड्याला विचारलं तुला काय काय येतं वगैरे वगैरे. ही आयुष्यभर चालणारी गोष्ट आहे. तुला इंग्रजी येतं की नाही ह्याच्यावर लायकी ठरवतात. तुला अमुक येतं की नाही ह्याच्या सगळी, तुला हे वाचता येतं की नाही, तू हे पाहतो की नाही, तुला हे समजतं की नाही, याच्यावरती सगळी लायकी ठरवली जाते. याचा अर्थ आपण काही वाचायचं नाही, आपण काही पाहायचं नाही, आपण काही समजून घ्यायचं नाही असं नसतं. शेतामध्ये बी पेरलं जातं, ते जमिनीत दडपलं जातं. सगळ्या जमिनीत आत अंधारच असतो, पण ते पेरलेलं बी जे असतं ते आत गप्प बसत नाही. जिवंतपणाची सगळी चिन्ह त्या बीजामध्ये असतात आणि ते असा कोंब घेऊन त्याची पानं बाहेर येतात आणि बघता बघता ते पीक सूर्याकडे झेपावतं. हे शेतकऱ्याचं पोर नेहमी बघत असतं. त्याला साहित्य आणि तत्वज्ञान कळणार नाही असं कोण म्हणेल? भाषामध्ये सलगता असणं, सौंदर्य असणं, सामर्थ्य असणं, रसाळपणा असणं, अभिव्यक्तीची ताकद असणं हे महत्वाचं आहे. येत असतं सरावाने, काही काही गोष्टी येत असतात, तसं काही एवढं अवघड नसतं. 2-3 गोष्टींपासून सावध राहिलं पाहिजे. पैकी आमच्या वेळी असं होतं असं म्हणणाऱ्यांच्यापासून कायम का सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे. आमच्या वेळी असं होतं. आता नर्गिस पासून ऐश्वर्या रायपर्यंत असं असणारच की आमच्या वेळी काय, त्याच्यात काय एवढं आमच्या वेळी असं होतं. डोकं कुठं टेकवायचं याचा विचार करता आला पाहिजे.
हे म्हणजे पत्रकारिता, हा म्हणजे वेदांत, हे म्हणजे क्रीडा क्षेत्र, हे म्हणजे क्रिकेट, हे म्हणजे सामाजिक सुधारणा. असं जगात शेवटचा शब्द कुठेही नसतो. जीवनच इतकं नित्य नूतन आणि बदलणारं असतं की तुमची शास्त्र, तुमचं वाङ्मय, तुमच्या कला, तुमच्या इमारती, तुमच्या वेशभूषा, तुमचं रंजन, तुमचे मेळावे, तुमच्या जत्रा, तुमची मासिकं बदलतच जाणार. बदल हा सृष्टीचा स्थायी भावच असतो. म्हणून आपण नमस्काराच्या जागा कुठल्या निवडायच्या हे सुद्धा ठरवलं पाहिजे. डोंगरावर देव होता. एकदा एक माणूस देवाच्या दर्शनाला गेला. देवाच्या दर्शनाला जाणाऱ्या 99% लोकांच्या मनात जगाची चिंता नसते, एकच चिंता असते, आपली चप्पल इथं राहील का, एवढीच चिंता असते. तसं त्या माणसाला वाटलं आपली चप्पल याला नवी घेतली, कालच घेतली, आता डोंगरावर जायचं, खाली येईपर्यंत खालच्या खाली कोणी राबवली तर काय करायचं. माणूस हुशार होता, बहुतेक पुण्याचा असावा. त्यांनी काय विचार केला, त्यांनी तिथली झाडं पानं जरा तोडून आणली, पानं चपलीवर टाकली, नुसतीच पानं टाकली तर बरं दिसणार नाही म्हणून 4 फुलं पण आणून टाकली. गेला डोंगरावर. त्याच्या मागनं जो माणूस आला त्याला वाटलं इथंच देव आहे म्हणून त्यांनी त्याच्यावर फुलं वाहिली. एकाने वाहिली म्हणून सगळ्यांनी फुलं वाहिली. हा डोंगरावरनं खाली आला तर बघतोय रांग लागली लोकांची नमस्काराला. आपण कशाला नमस्कार करतोय याचा विवेकाने ज्याला निर्णय करता येतो तो समाज पुढे जातो. म्हणून तुम्ही हे निवडा, तुम्ही हे ठरवा. जिथे ज्ञान असतं तिथे सदैव प्रसन्नता असते, कुठलंही बंधन नसतं. आणि काय श्रद्धा काय गोष्ट असते. या मुलींनी सांगितलं, या मुलींनी सांगितलं, तुम्ही श्रद्धा ठेवा. तो अमेरिकेमध्ये एक धर्मगुरू होऊन गेला. त्याने एक आत्मचरित्र लिहिलं. त्याने असं लिहिलं की 5वीच्या एका मुलीने माझ्या आयुष्यामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणलं. 5वीतल्या एका मुली. कसं परिवर्तन घडवून आणलं की आपल्याकडे, तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही, पण धर्मगुरू ख्रिश्चॅनिटीमध्ये होण्यासाठी खूप प्रकारच्या टप्प्यांमधून जावं लागतं. असं काही नाही की धर्मगुरू झाला असं होत नाही. खूप तत्वज्ञानाचा अभ्यास करावा लागतो, तर्कशास्त्राचा अभ्यास करावा लागतो, पूर्व पश्चिम समजून घ्यावी लागते. ते एका शाळेमध्ये शिक्षक होते. त्यांनी 5वीच्या मुलांना एके दिवशी वर्गामध्ये मुलांना शिकवायचं नसेल तर निदान मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा तरी शिक्षकाचं सांगायचे की पुस्तक काढून वाचत बसा रे, की आम्ही समजायचो यांना आज काही शिकवायचं नाही आपल्याला. तसं त्यांनी काय म्हटलं, वह्या काढा आणि निबंध लिहा. निबंध लिहा. विषय कुठला? 5वीच्या मुलांना त्यांनी विषय दिला फेथ, श्रद्धा. महाराष्ट्र राज्याला 50 वर्ष पूर्ण होत असताना एवढी मुलं, 8 मुलं ओबीसी मधली, 2 मुलं बीसी वर्गातली. माझ्या दृष्टीनं हा मी जातीय उल्लेख करत नसून समाजाचा अभिसरण थांबलेला नाही. सुसंस्कृत समाज तो असतो की ज्याच्यामध्ये दुःखी, अपंग, अभावग्रस्त, नाकारलेल्या लोकांची काळजी करणारी व्यवस्था ज्या ठिकाणी असते त्याला सुसंस्कृत असं म्हणतात. वेस्ट इंडिज विरुद्ध भारत जिंकला म्हणून काय आपण सुसंस्कृत ठरत नाही. चांगली गोष्ट आहे, आनंद आहे, मला आनंद होतो. निबंध लिहायला सांगितला फेथ या विषयावरती. 5वीची मुलं काय निबंध लिहिणार, पण त्या एका मुलीच्या निबंधाने माझ्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवून आणलं असं त्या धर्मगुरूने लिहिलेलं आहे, पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. काय निबंध लिहिला? ती मुलगी अमेरिकेतली होती. तिने लिहिलं की आमच्या बाबांनी आमच्या घरामध्ये एक अतिशय सुंदर पक्षी आणला, निळा पक्षी. आम्ही त्याच्यासाठी पिंजरा आणला. तो सारखं शिळ वाजवायचा, गाणं म्हणायचा, घरातून इकडून तिकडे, या दारावरनं त्या दारावर असं सारखं करायचा. एके दिवशी माझी शाळेला जायची वेळ झाली. मी दप्तर भरत होते, कपाटाचा दरवाजा उघडलेला होता. एवढ्यात तो पक्षी दरवाज्यावर येऊन बसला. माझं लक्षच नव्हतं पक्षी दरवाज्यावर येऊन बसला. मी खटकन कपाटाचा दरवाजा लागला आणि त्या पक्षाचा पाय जो आहे तो त्या दरवाज्यामध्ये अडकला. पक्षी बेशुद्ध पडला. आमच्या बाबांनी ताबडतोब डॉक्टरांना बोलवलं. ती 5वीतली मुलगी लिहिते. डॉक्टरनी सांगितलं की याला तुम्ही पिंजऱ्यात ठेवा, पाहू आपण काय होतंय ते. त्या दिवशी रात्री मला झोप लागली, व्यवस्थित झोपले असं त्या मुलीने लिहिलेलं आहे.
मुला मुलींनी लिहिलेले निबंध आणि पालकांनी डिक्टेट केलेले निबंध याच्यात फरक असतो. पालकांनी किंवा शिक्षकांनी सांगितलं असतं मुलीला लिहायला की मला रात्रभर झोप आली नाही असं लिही, असं होत नसतं. मूल आहे ते झोपलं, मुलीने असं लिहिलं सकाळी उठल्याबरोबर मी पहिली गोष्ट काय केली असेल तर त्या ज्या पक्षाला ज्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं होतं त्या पिंजऱ्याकडे मी धावत धावत गेले. त्या मुलीने असं लिहिलं आणि काय आश्चर्य, त्या पिंजऱ्यामध्ये मधी जी दांडी होती त्या दांडीवरती तो पक्षी बसलेला होता, त्याचा एक मोडलेला पाय असा लोंबकळत होता आणि त्या मुलीने लिहिलं द बर्ड वॉज सिंगिंग धिस इज फेथ. पाय मोडला असून पक्षी गाणं म्हणू शकतो तर दारिद्र्याने आणि विषमतेने ग्रासलेल्या माणसामध्ये असे आंधळेही निर्माण होऊ शकतात. म्हणून विचार करा. उत्तम ऐकलं गाणं चांगली गोष्ट आहे, उत्तम चित्र पाहिलं चांगली गोष्ट आहे, पण मलाही विचार करत, मलाही मेंदू आहे, मीही माझंही जग आहे, या विश्वाचा विस्तार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. आणि म्हणून सगळीकडे एक मोठं स्फोटक विचित्र वातावरण असताना पुण्यासारख्या विद्येच्या माहेर घरामध्ये 10-12 वर्षाचा मुलगा 8-9 वर्षाच्या मुलाचं डोकं उडवतो. भाषेमधले, व्याकरणामधले, ज्ञानातले, सरकारातले, कायद्यातले, राजकारणातले, स्वयंपाक करण्यातले प्रश्न जर विचारले आणि IAS IPS झालेले किंवा संपादक असलेले किंवा सजग नागरिक जर ह्याचा माझ्याशी काय संबंध असा जर आपला प्रश्न मनामध्ये निर्माण होत असेल तर समाजाचं काही खरं नाही. प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक गोष्टीशी संबंध असतो. म्हणून तुम्ही कर्तबगारी दाखवलेली आहे, तुम्ही कष्ट केलेले आहेत, अभ्यास केलेला आहे, तुम्ही ज्यांच्या पोटी जन्म घेतला त्यांचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. समाजही तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेनं पाहतोय. तुम्ही यशवंत झाला ही चांगली गोष्ट आहे, जे अयशस्वी झाले आहेत ते जगायला नालायक आहेत अशी दृष्टी समाजात तयार होणार नाही. ही माध्यमांची, शिक्षकांची आणि गुणवंतांची जबाबदारी आहे. म्हणून यश, अपयश आणि सफलता याच्यामध्ये फरक करायला पाहिजे. मला असं वाटतं की तुम्ही हे सगळं करण्यासाठी अतिशय सक्षम आहात. जे बुरसटलेलं, जे ढासळलेलं वातावरण आजूबाजूला दिसतं आहे ती कवी अनिलांची कविता होती की सारेच दीप मंदावले आता. मर्ढेकरांची दुसरी कविता आहे अजून फुलांना वास येतो. या मुलांचं यश म्हणजे अजून फुलांना वास येतो. फुलांना वास यायचं किंवा किशोरी आमोणकरांच्या गाण्यातून आनंद घ्यायचा तर देशाचा पंतप्रधान कोण आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आहे ह्याच्यावरती हा आनंद अवलंबून नसतो असं मानणाऱ्यापैकी मी एक आहे. त्यामुळे तुमचा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. तुकाराम जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जे परिश्रम घेतलेले, जी दृष्टी दाखवलेली आहे त्याला सलाम करतो आणि थांबतो. धन्यवाद सर.